बातमी आता पुण्यातून आमदार छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाजात आक्रमक झाला आहे। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर देखील ओबीसी समाजाने आंदोलन केलेलं आहे। तर तुळजापूरमध्ये देखील म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात देखील अजित पवारांचा निषेध करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलल्यानं ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत। पुणे असेल, पुणे जिल्ह्यातील बारामती असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर असेल, ठिकठिकाणी ओबीसी समाजानं अजित पवारांचा निषेध करत घोषणाबाजी केली। बातमी आता पुण्यातून आमदार छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाजात आक्रमक झाला आहे। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवारांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर देखील ओबीसी समाजाने आंदोलन केलेलं आहे। तर तुळजापूरमध्ये देखील म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात देखील अजित पवारांचा निषेध करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळात छगन भुजबळांना डावलल्यानं ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत। पुणे असेल, पुणे जिल्ह्यातील बारामती असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर असेल, ठिकठिकाणी ओबीसी समाजानं अजित पवारांचा निषेध करत घोषणाबाजी केली।